पैठणच्या गोदावरी नदी तीरावर मोक्ष घाटावरील दशक्रिया विधी 10वे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. घाणीचं साम्राज्य, सुविधांचा अभाव, गायब झालेले कावळे, अंघोळीचं दूषित पाणी आणि मोक्ष घाटावरील होणारी जबरदस्तीची वसुली या कारणाने पैठणला येणारे अनेक दशक्रिया विधी 10वे हे गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन शनीचे व गंगापूर येथील कायगाव टोका येथे संपन्न होताना दिसत आहेत. एकेकाळी दक्षिण काशी व तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाथ मंदिरापाठीमागील गोदावरी नदी मोक्ष घाटावर दररोज शेकडो दशक्रिया विधी संपन्न होत असत. परंतु आज रोजी याच मोक्ष घाटावर फक्त 20 ते 25 दशक्रिया विधी होत असल्याने भविष्यात ही संख्या आणखी कमी होणार असल्याचं चिन्ह दिसून येत आहे. अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार पैठण येथे विधिवत दशक्रिया 10वा करण्यासाठी नगरपालिकेची पावती, पार्किंग, न्हावी व पुरोहित आदी सर्व मिळून 4 ते 5 हजार रुपये खर्च येत आहे. एवढा खर्च करून देखील या ठिकाणी आत्म्याच्या पिंडीला काक स्पर्श होत नसल्याने पैठण येथे होणारे अनेक दशक्रिया विधी मागील काही वर्षांपासून राक्षस भुवन व कायगाव टोका या ठिकाणी होत आहेत. स्वच्छता, सुरक्षा व सुविधांचा अभाव असल्याने पैठण येथे होणारे अनेक दशक्रिया 10वा विधी इतरत्र होत असल्याने पुढील काही काळात पैठणच्या मोक्ष घाटावरील दशक्रिया विधी हॉल ओस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. दशक्रिया विधीसाठी पैठणच्या तीर्थक्षेत्री असलेल्या या गोदावरी नदीकाठी महाराष्ट्रातील तमाम भाविक भक्त या दुःखीजन या ठिकाणी दशक्रिया विधी पाडण्यासाठी येत असतात. आपण पाहतो गेल्या अनेक वर्षापासून या पैठणच्या मोक्ष घाटावर होणारे शेकडो 10वे अगदी मोठावर मोजण्या इतक्या संख्येमध्ये कमी झालेले आहेत. अगदी दररोज 20पेक्षा कमी 10वे या ठिकाणी होतात. याचे प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी असलेली अस्वच्छता, असुविधा आणि गायब झालेले कावळे. मित्रांनो, या गोदावरीच्या काठेवरती अनेक मोठमोठाले वृक्ष होते, परंतु ते सगळे वृक्ष गायब झाल्याने या ठिकाणी असलेली कावळेसुद्धा गायब झालेत. त्यासोबतच कावळे गायब झाल्याने दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या लोकांना पिंडीला स्पर्श करण्यासाठी इथे कावळा मिळत नाही आणि कावळे मिळत नसल्यामुळे इथे येणाऱ्या सगळ्या दशक्रिया विधीच्या लोकांना भटकंती करावी लागते. 2-2 तास कावळा पिंडीला न शिवल्यामुळे इकडे येणारी जी काही दशक्रिया विधीची मंडळी आहे ती आता गेवराई तालुक्यामध्ये किंवा इकडे कायगावकडे शनी, राक्षस भुवन शनी, पुढे राजेगाव या ठिकाणी ही सगळी दशक्रिया करण्यासाठी मंडळी जात आहेत आणि पैठणचा जो दशक्रिया विधी आहे तो अगदी दररोज 20पेक्षा कमी होतो आहे. म्हणजे एक काळ असा होता की याच दशक्रिया विधी घाटावरती 100पेक्षा जास्त दशक्रिया विधी इथे पार पाडले जायचे, परंतु ही संख्या आता प्रचंड कमी झाली असून फक्त 20 दशक्रिया विधी इथे पार पाडले जातात असे इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. निश्चितच यामुळे इथलं पर्यटन, इथली श्रद्धा आणि इथली अर्थव्यवस्था आता कमी होत चालली आहे. याची दखल प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.